अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा जामनगरमध्ये होतोय। याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल, पण त्याचबरोबर तुम्ही जामनगरमध्ये असलेल्या वनताराबद्दल ऐकलंय का? कारण या प्रकल्पाचा देखील अनंत अंबानीशी संबंध आहे। सध्या माध्यमही भरभरून या प्रकल्पाविषयी बोलायला लागली आहेत। मुक्या प्राण्यांसाठीचा 600 एकर मधील जामनगर मधला वनतारा हा प्रकल्प नेमका आहे तरी काय, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। भारतीय संस्कृतीमध्ये भूतदयेला विशेष महत्व आहे आणि पृथ्वी, निसर्गात येणाऱ्या सगळ्याच प्राण्यांचं संवर्धन ही आपली एक मोठी जबाबदारी आहे। आणि हीच जबाबदारी लक्षात घेत रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलानं म्हणजेच अनंत अंबानीनं मुक्या प्राण्यांसाठी गुजरातच्या जामनगरमध्ये वनतारा हा 600 एकर मधील मोठा प्रकल्प उभा केलाय। सोमवारी या प्रकल्पाची घोषणा झाली आणि माध्यमात हा प्रकल्प चर्चेला आला। त्यानंतर अनेक माध्यमांना अनंत अंबानींनी मुलाखत दिली आणि या प्रकल्पाचा उद्देश स्पष्ट केला। याच सगळ्या निमित्तानं जाणून घेऊयात की वनतारा नेमकं आहे तरी काय। आपल्या लहानपणची मुक्या प्राण्याबद्दल असलेली आपुलकी, माया आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावंसं वाटणं ही अनंत अंबानींची पॅशन होती। ही त्यांनी अनेक मुलाखतीत सांगितलंय आणि यासाठीच त्यांची आई म्हणजेच नीता अंबानी या त्यांची प्रेरणा होत्या असंही ते म्हणतात। आणि तीच प्रेरणा घेत अनंत अंबानी यांनी त्यांच्या लहानपणीचं स्वप्न गुजरातच्या जामनगर मधल्या 600 एकर वरच्या वनतारा प्रकल्पाच्या माध्यमातून साकारलंय। रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन कडून सोमवारी संयुक्तपणे वनतारा प्रकल्पाची घोषणा करण्यात आली। काय आहे हा प्रकल्प ते आता बघूयात। या प्रकल्पाची सुरुवात कोरोना काळात झाली। भारतातले असतील किंवा विदेशातील असतील, जखमी झालेले किंवा केल्या गेलेल्या प्राण्यांवर उपचार करून त्यांना सुरक्षित वातावरणात राहता यावं, त्यांची काळजी घेता यावी, त्यांना योग्य आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी खरं तर या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे असं अनंत अंबानी सांगतात। गेल्या काही वर्षात या प्रकल्पाच्या माध्यमातून 200हून अधिक हत्ती, हजारो इतर प्राणी आणि पक्ष्यांना असुरक्षित परिस्थितीतून वाचवलंय। वनतारा इकोसिस्टीम मध्ये 200हून अधिक हत्ती, 300हून अधिक बिबटे, वाघ, सिंह आणि इतर वन्य प्राणी आहेत, तर 300हून अधिक शाकाहारी प्राणीही ठेवण्यात आलेत। वनतारा मेक्सिको, व्हेनेझुएला आणि इतर देशांमध्ये प्राणी बचाव कार्यात सहभागी आहे। 2020 मध्ये ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू सेंटर सुरू झालं। या रेस्क्यू सेंटर साठी एकूण 3000 लोक काम करतात। वनतारामध्ये हत्तीची सेवा केली जाते, त्यामुळे वनतारा हे प्राणी संग्रहालय नसून ते सेवालय आहे असं अनंत अंबानी सांगतात। हा भाग हत्तीचा अधिवास म्हणून ओळखला जातो। इथे एक आधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू आहे। या रुग्णालयात अत्याधुनिक पद्धतीनं प्राण्यांवर उपचार होतात। रुग्णालयात MRI, CT स्कॅन यासारख्या अत्याधुनिक मशीन्स आहेत। हा प्रकल्प लोकांसाठी लवकरच खुला केला जाईल असंही अंबानींनी सांगितलंय। भारतीय संस्कृतीशी, मातीशी आणि मुळातच प्राणी मात्रांशी नाळ जोडणाऱ्या अंबानी कुटुंबियांचा हा प्रोजेक्ट खऱ्या अर्थानं अर्थपूर्ण ठरतोय। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा।